नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वी चा 11वा लेसन, ज्याचं नाव आहे मानवी शरीर व इंद्रिय संस्था. याच्यापूर्वी आपण 2 सेशन विद्यार्थी मित्रांनो पाहिले, ज्याच्यामध्ये आपण इंद्रिय म्हणजे काय किंवा इंद्रिय संस्था म्हणजे काय. त्याच्यानंतरच्या सेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की आपली श्वसन संस्था नक्की कशी कार्य करत असते, म्हणजे ऑक्सिजन कशा प्रकारे आपल्या प्रत्येक सेल पर्यंत पोहोचतो किंवा तो पोहोचण्यासाठी मध्ये फुफ्फुस जे आहे त्यांच्यामध्ये कशा प्रकारे वायूंची देवाणघेवाण होते. त्याचप्रमाणे आपण बघितलं की कार्बन डायऑक्साईड उच्छवासावाटे कसा बाहेर फेकला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजेच रक्ताभिसरण. रक्ताभिसरण म्हटलं की आपल्याला माहित आहे की आपल्या छातीच्या पिंजऱ्यात डाव्या बाजूला धडधडणारं हृदय जे आहे, हार्ट जो आहे, त्याचं कार्य फार महत्वाचं आहे. आपण बऱ्याच वेळा बघतो की हृदयासंबंधी काही शस्त्रक्रिया जसं एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी किंवा बायपास सर्जरी या सर्व शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या हृदयावर केल्या जातात. म्हणजेच हृदय हा आपल्या शरीरातील फार महत्वाचा असा अवयव आहे आणि त्याच्याविषयी आपण आता इथे जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूया मानवी शरीर व इंद्रिय संस्थांमधील हृदय म्हणजे रक्ताभिसरण कशा प्रकारे केलं जातं. इथे बघा रक्ताभिसरण संस्था. आता शरीराच्या निरनिराळ्या अवयवांमध्ये पाणी, संप्रेरके म्हणजे हार्मोन्स वगैरे आहेत, ऑक्सिजन, विद्राव्य अन्न घटक, टाकाऊ पदार्थ अशा विविध पदार्थाचे वहन रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदय, रक्तवाहिन्या आणि केशिकांचा समावेश यांच्यामार्फत होत असतं. आता ह्या घटकांचा समावेश त्याच्यामध्ये होतो, जसं की हृदय आहे, रक्तवाहिन्या जसं आर्टेरीज किंवा आपण व्हेन्स म्हणतो, आणि त्याच्यामध्ये नंतर एकदम शेवटचा पार्ट म्हणजे केशिका, ज्या आपल्या केसाच्या आकाराच्या असतात म्हणून त्यांना कॅपिलरीज किंवा केशिका असं म्हटलं जातं. इथे बघा हृदयाची रचना आणि त्याची कार्य आपण पाहूया. छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी हृदय असते, म्हणजे आपल्याला साधारण लेफ्ट साईडला असतं. ते बरगड्यांमागे दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि थोडेसे त्याच्या डाव्या बाजूला कललेले असते. आपल्या हृदयाचा आकार आपल्या मुठी एवढा असतो आणि त्याचं वजन साधारण 360 ग्रॅम इतकं असतं. आपल्या हृदयाभोवती दुपदरी हृदयावरण असते. या हृदयावरणाच्या 2 थरांमध्ये एक द्रव पदार्थ असतो, त्यामुळे घर्षणांपासून व धक्क्यांपासून हृदयाचे संरक्षण होते. म्हणजे हा जो द्रव पदार्थ आहे, पेरिकार्डियल जे आवरण असतं आपण म्हणतो, त्याच्या खाली जे द्रव पदार्थ आहे त्याच्यामध्ये शॉक ऍब्झॉर्ब केले जातात. ऍक्च्युअली आपल्या हृदयाला या बरगड्यांमार्फत संरक्षण मिळत असतं, पण त्याच्या पलीकडे जाऊन जर त्याला शॉक बसत असेल, काही धोका पोहोचत असेल, तर त्याचं संरक्षण करण्यासाठी याच्यामध्ये तो द्रव पदार्थ असतो. तर विद्यार्थी मित्रांनो साधारण आपल्या लक्षात आलं असेल की आपलं हृदय आपल्या हाताच्या मुठी एवढे असतं. त्याचा आकार आपण बघितला, त्याप्रमाणे त्याचं वजन सुद्धा 360 ग्रॅम इतकं साधारण असतं. आणि हृदयाचं कार्य नक्की कसं चालतं याच्याविषयी आपण आता ह्या सेशन मध्ये पाहणार आहोत. इथे पहा आपल्याला स्लाइड मध्ये दिसतं हृदय. हृदयाची रचना आपण बघतोय. याच्यामध्ये कशा प्रकारे रक्तकेशिका दिसत आहेत. त्याच्यानंतर सुपेरियर वेना केवा किंवा इन्फेरियर वेना केवा ह्या ज्या धमण्या आहेत त्या आपण बघतो, किंवा रक्तकेशिका चालू होण्यापूर्वी नीला कशा प्रकारे बाहेर पडतात, म्हणजे व्हेन्स कशा प्रकारे बाहेर पडतात, एओर्टा म्हणजे काय, किंवा वेना केवा मध्ये बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ह्यांची रचना आणि त्याचप्रमाणे ऍट्रियम म्हणजेच अळिंद, वरच्या जे भाग आहेत त्यांना ऍट्रियम असं म्हटलं जातं, आणि खाली जे भाग दिसतात तुम्हाला त्यांना निलय किंवा व्हेंट्रिकल्स असं म्हटलं जातं. आणि साधारण आपण बघतो की 72 ठोके आपल्या हृदयाचे एका मिनिटामध्ये पडत असतात. डॉक्टर आपला हातात पकडून ते ठोके मोजत असतात, त्याच्यावरून त्यांना कळतं की हृदयाचं कार्य व्यवस्थित चाललेलं आहे. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हृदय इथे एकदम चांगल्या प्रकारे स्टडी करता येत आहे की मानवी हृदय हा एक स्नायुमय म्हणजे मांसल अवयव आहे. हृदय हे हृदय स्नायूंचे बनलेले असते, म्हणजे कार्डियक मसल्स म्हणतात, जेव्हा बनलेला आहे. हृदय स्नायू अनैच्छिक असतात, म्हणजे इनव्हॉलंटरी आहे. याचं कारण आपण आपल्या इच्छेनुसार त्यांची हालचाल करू शकत नाही, कारण त्यांची हालचाल जर थांबली तर आपलं प्राण सुद्धा जाऊ शकतो, आणि त्याच्यामुळे अनैच्छिक असतात. त्यांचे आकुंचन व शिथिलीकरण एका निश्चित तालात होत असते. म्हणजे आपण बघतो कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे एका निश्चित कालामध्ये होत असतं. आपण जर छातीवर हात ठेवला, आपण धावत आलेलो असो किंवा जास्त घाबरलेल्या अवस्थेत जेव्हा असतो त्यावेळेला आपल्या हृदयावर हात ठेवला आपल्याला त्याची धडधड जाणवत असते, म्हणजे थ्रॉबिंग ऑफ हार्ट आपण त्यावेळेला जाणवू शकतो. यालाच हृदयाचे स्पंदन असं म्हणतात. हृदयाच्या आतील उभ्या पडद्यामुळे डावे व उजवे असे 2 भाग होतात. आत एक पडदा असतो, त्यामुळे 2 भाग त्याचे झालेले आहेत आणि त्याच्यात 4 कप्पे असतात. आता बघा
या भागांचे परत 2-2 कप्पे पडतात. अशा प्रकारे हृदयाचे 4 कप्पे असतात. वरच्या कप्प्यांना अलिंद तर खालील कप्प्यांना निलय असं म्हणतात. अलिंद म्हणजे ॲट्रियम, सिंगल ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल्स आपण बघतोय खालच्या बाजूला असलेले. विद्यार्थी मित्रांनो, इथे हृदयाचं जर स्ट्रक्चर आपण स्टडी केलं अशा प्रकारची आकृती सुद्धा आपल्याला काढायला येत असते. बघा, महारोहिणी इथून रक्त जे आहे ते बाहेर फेकलं जातंय म्हणजे फुफ्फुसाकडे जातंय. डावी धमनी उजवी धमनी आपल्याला दिसते आणि अधोमहाशीर आणि उजवी धमनी किंवा ऊर्ध्व महाशीर यांच्यामार्फत रक्त वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने आपल्या हृदयामध्ये येत असतं. आणि त्याच्यानंतर उजवीकडील शिरा उजव्या अळींना आपल्याला दिसतंय. त्याच्यामध्ये आपल्याला वॉल दिसतोय बघा, त्रिदली झडप म्हणजे ट्रायकस्पिड वॉल्स त्याला म्हटलं जातं. उजवे निले आपल्याला दिसतंय म्हणजे राईट ॲट्रियम. अर्धचंद्राकृती झडप म्हणजे सेमी लुनार शेप आपल्याला दिसत असतो. हे वॉल कशासाठी असतात विद्यार्थी मित्रांनो, तर लक्षात घ्या, जेव्हा हृदय पंप होत असतं म्हणजेच आपलं रिलॅक्सेशन कॉन्ट्रॅक्शन होत असतं त्यावेळेला या रक्ताचा म्हणजेच ब्लडचा बॅकफ्लो होऊ नये त्याच्यासाठी हे वॉल्स तिथे लावलेले असतात. म्हणजे नॅचरली ते एक्झिस्ट झालेले असतात. त्याच्यानंतर बघा, आतमध्ये जे बाण दाखवतात त्यातून रक्त आतमध्ये येतंय आणि बाहेर जे बाण दाखवतात त्यातून रक्त बाहेर जाताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे डावी धमनीमधून रक्त फुफ्फुसाकडे जाऊन त्याच्यानंतर परत एकदा रक्त आतमध्ये आपल्याला झडपांमार्फत आतमध्ये येताना दिसत आहे. बघा, रक्तवाहिन्या त्यांचं रचना आणि कार्य बघूया. त्याच्यापूर्वी आपण बघतोय धमन्या व निला यांची रचना कशी असते. निला म्हणजे शीर आणि रोहिणी म्हणजे धमनी. तर ही सूक्ष्म रक्तवाहिनी आपल्या बाजूला दिसत आहे. त्याच्यामध्ये संयुजी ऊतींच म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यूज आपल्याला दिसत आहेत. आता पहा, हृदयाचं स्पंदन सतत चालू असतं. त्यामुळे रक्तवाहिन्यात सतत रक्त फिरत राहते. रक्तवाहिन्या प्रामुख्याने 2 प्रकारच्या असतात, रोहिण्या किंवा धमन्या त्यांना म्हटलं जातं. हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना धमन्या म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, हृदयाकडून रक्त शरीराच्या इतर भागांना न्यायचं आहे. म्हणजे धमन्या शरीरामध्ये खोलवर असतात. फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. आता फुफ्फुस धमनी काय करते, तर जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे हृदयामध्ये आलेलं ते फुफ्फुसाकडे नेण्याचं काम करते. म्हणजे ही धमनी सोडून बाकी सर्व ज्या धमन्या असतात त्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. धमन्यांची भित्तिका जाड असते, त्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात. लक्षात घ्या, हे रक्त डायरेक्ट आपल्याला खाली म्हणजे पायापर्यंत न्यायचं आहे, नंतर मेंदूपर्यंत न्यायचं आहे, म्हणून त्याच्यामध्ये झडपा नसतात आणि त्यांच्या भित्तिका मात्र जाड असतात. त्याचं कारण आपला जो हृदय 72 ठोके एका मिनिटात देत असतो ते जोरात धडधडत असतं, कारण एवढ्या शरीरभर त्याला पंपिंग करायचं आहे आणि ह्या रक्ताचा प्रेशर येऊन ती भित्तिका रप्चर होऊ नये किंवा फुटू नये त्याच्यासाठी या भित्तिका ज्या असतात धमन्यांच्या त्या जाड असतात. आता आपण बघतो नीला किंवा त्याला शिरा असं म्हणतात, ज्या तुम्हाला इथे आकृतीमध्ये ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेल्या आहेत त्या नीला आहेत आणि धमन्या ज्या आहेत त्या रेड कलरमध्ये दाखवलेल्या आहेत. धमन्यांमध्ये फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त सर्व धमन्यांमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि ही जी नीला दिसते याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा फुफ्फुस शिरांव्यतिरिक्त उरलेल्या सर्व ज्या असतात त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त वाहून नेलं जातं. आता लक्षात घ्या, शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना नीला म्हणतात. म्हणजे आपण ज्या रोहिण्या किंवा धमन्यांची डेफिनेशन बघितली त्याच्या उलट डेफिनेशन इथे करायची आहे. म्हणजे शरीराच्या विविध भागाकडून हृदयाकडे रक्त वाहून नेण्याचं काम म्हणजे ह्याच्यामध्ये ऑक्सिजन नसलेला म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड वाहून नेलं जातं. बहुतेक नीला ह्या त्वचेलगतच असतात, यांची भित्तिका पातळ असते, तसेच यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात, कारण पायापासून वर आलेलं रक्त परत बॅकफ्लो होऊ नये म्हणून त्या झडपांमार्फत त्यांना अडवलं जातं आणि अशा प्रकारे हळूहळू रक्त आपल्या हृदयाकडे परत एकदा येत असतं. इथे पहा, 1628 मध्ये विल्यम हार्वे, नाव लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या सायंटिस्टचं त्याचं नाव आहे विल्यम हार्वे. या ब्रिटिश डॉक्टरने शरीरातील रक्ताभिसरण कसे होते याचे वर्णन केले. म्हणजे हे डॉक्टर होते. आपले हृदय म्हणजे एक स्नायुमय पंप असून या पंपाद्वारे आपल्या शरीरात रक्ताभिसरण केले जाते असा सिद्धांत त्यांनी मांडला. रक्तवाहिन्यांमध्ये झडपांचे काम कसे करते हे हार्वे यांनी शोधून काढले. आपल्याला बघा इथे केशवाहिन्या दिसतात, म्हणजेच धमनी किंवा शीर शेवटला त्याच्या केसासारख्या म्हणजे स्ट्रक्चर नलिकांमध्ये रूपांतर होतं, यांना केशवाहिन्या किंवा कॅपिलरीज असं म्हटलं जातं. निलांच्या पोळीमध्ये झडपा कशासाठी असतात, त्या नसत्या तर काय झाले असते. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की निला ज्या असतात त्या रक्त पायापासून आपल्या हृदयापर्यंत आणत असतात, म्हणजेच त्याच्यातला प्रेशर कमी झाला की ते परत बॅकफ्लो होऊ नये आणि अडून राहावं आणि म्हणून त्यासाठी त्या झडपा असतात. अशा प्रकारच्या झडपांची गरज धमन्यांवर नसते किंवा कारण ते हृदयापासून पायापर्यंत किंवा इतर अवयवांपर्यंत जात असतं.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये काय शिकलो? रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय, रक्ताभिसरण संस्थांमध्ये कशा प्रकारे धमन्यांचं आणि नीलांचं कार्य चालतं त्याच्याविषयी आपण जाणून घेतलं. त्याचप्रमाणे हृदयामध्ये आपण बघितलं की 2 पार्ट मध्ये रूपांतर झालेलं आहे. त्या 2 पार्टचे परत एकदा 4 पार्ट म्हणजे वरच्या साईडला असलेली अनिंद आणि खालच्या बाजूला असलेले नीलय यांच्यामध्ये कशा प्रकारे रक्त येतं आणि ते फुफ्फुसाकडे पाठवून परत त्याच्यात ऑक्सिजन त्याच्यावर टाकला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो, त्याच्याविषयी आपण या सेशनमध्ये जाणून घेतलं. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की ज्या रक्तकेशिका आहेत किंवा धमन्या किंवा नीला यांच्यामध्ये त्यांच्या भित्तिका कशा असतात, जाड किंवा पातळ भित्तिका कोणाला असतात त्यांच्याविषयी सुद्धा आपण जाणून घेतलं, किंवा त्यांना झडपांची गरज काय असते याच्याविषयी सुद्धा आपण ह्या सेशनमध्ये जाणून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, एएस विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे एक असं ऑनलाईन एज्युकेशन ऍप आहे ज्याच्या मार्फत आपण 6वी ते 10वी पर्यंतच्या विविध विषयांचा जसे की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, कम्प्युटर किंवा हिंदी या विषयांचा अभ्यास आपण घर बसल्या करू शकतो. आपल्याला तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन या ऍप मार्फत मिळत असतं. आपल्या काही क्वेरीज असतील त्यांचं सोल्युशन सुद्धा आम्ही या ऍप मार्फत आपल्याला देत असतो. या ऍप मार्फत आपण आपल्या उज्ज्वल भवितव्याची तयारी चांगल्या प्रकारे करू शकता, आपल्या एक्झामची तयारी चांगल्या प्रकारे करू शकता. कारण विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आज दुनियेमध्ये सर्वकडेच मोठ्या प्रमाणावर कॉम्पिटिशन चालू आहे. तर अशा प्रकारे आपण हे ऍप वापरून चांगलं आपलं उज्ज्वल भवितव्य घडवू शकता. धन्यवाद.